गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे हार. आजी एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहायचेत, पण त्यापेक्षा सुद्धा जास्त अर्थ असू शकतातच ना. पेपर सोडवता सोडवता मनून विचारलं. हो तर, काही शब्दांचे दोन पेक्षा जास्त अर्थ असतात. किंवा असं म्हण की एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थानं सुद्धा वापरला जातो. हो, आता हा शब्द आहे हार. याचा एक अर्थ म्हणजे फुलांचा हार किंवा मोत्यांची किंवा सोन्याच्या मण्यांची माळ. बरोबर? बरोबर. आणि दुसरा अर्थ? आजीनं विचारलं. झाले ना आजी दोन अर्थ. पण हे दोन्ही जवळपास एकच अर्थ झाले मनू. दुसरा अर्थ सुद्धा माहिती आहे तुला? सांग बघू. मॅच जिंकली नाही तर ती आपली हार झाली. बरोबर आहे. ही हार म्हणजे पराभव. येस, पराभव. आठवतच नव्हता ग हा शब्द आजी मला, मनू लिहिता लिहिता म्हणाली. हे आपल्या रोजच्या वापरातले अर्थ झाले. पण अजगरालाही हार म्हणतात बरं का मनू. आजीनं आणखी माहिती पुरवली. हो, हे मी पहिल्यांदाच ऐकलं अगं आजी. आणि हार मानणे हा वाक्प्रचार पण आहे की. हो, आहे तर. हार मानणे म्हणजे माघार घेणे. याशिवाय मनूल्या हार आली असंही म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यापारात तोटा होणं, नुकसान होणं असा त्याचा अर्थ. ही वेगळीच हार आहे नाही. वेगळी म्हणण्यापेक्षा वेगळ्या अर्थानं वापरली असं म्हण. हो, वेगळ्या अर्थानं वापरली. आणि हार हा शब्द ओळ किंवा रांग या अर्थानं सुद्धा वापरला जातो. आय्या हो आजी. हो, अगं इतकंच नाही तर एका मागोमाग एक काही घटना घडल्या की हारोहार घटना घडली असं पण म्हणतात. ते कसं काय? ते नाही समजलं मला. म्हणजे बघ हा, तुझा सलग 3 वर्ष वर्गात पहिला नंबर आला, तर हा शब्द वापरून तू ते कसं सांगशील? हारोहार सलग 3 वर्ष माझा पहिला नंबर आला. बरोबर. बघ, या हाराच्या निरनिराळ्या अर्थांचा आज आपण वेगळाच हार केला की नाही. येस, हारांचा हार. गंमत शब्दांची. लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.